नाही तर सरळ म्हणायला पाहिजे चार हात आहेत चार मार्ग आहेत तुम्ही व्हारे दोहीकडे आणि तिसऱ्या चरणात म्हणायला पाहिजे घ्या रे दोहीच्या कोपरा दोहीकडे घ्या रे दोहीच्या कोपरा. त्याचं कारण देवाच्या प्रसन्नतारूपी प्रसादाला पात्र एक ज्ञानी तरी नाही फक्त तरी योगी आणि कर्मठ इथं प्रसन्नतारूपी प्रसादाला पात्र ठरलेले नाही. आता सांगा चारी मधून किती राहिले दोन पण दोन्ही माणसं बसत कोणतं माणसं म्हणतील देवाचा कल ज्ञानाकडे असेल का भक्ताकडे असा बारीक सुरा निघत नाही माणसं बोलत काय देवाचा कल जास्त भक्ताकडे असेल का ज्ञानाकडे. तर तुकोबाराय म्हणले ह्या बाबतीत तुम्हाला शंका वाटत असेल तर बघा काय तुका म्हणे हाती टोका नाही तर मृदू व्यंजन तुका म्हणे हाती टोका तुका म्हणे हाती टोका तुका म्हणे हाती टोका टोकणे शब्दाचा अर्थ टोकणे म्हणजे ठोकणे नाही कठोर व्यंजन नाही
मृदू व्यंजन आहे. टोकणे म्हणजे पाहणे. टोकणे शब्दाचा तुका म्हणे हाती टोका देवाच्या हाताकडे काय आधी कवुनी नेली एकाला अधिक आणि एकाला उल असं देव करीत नाही. मग दोहीला सांग मग तुम्ही वारे दोहीकडे जेवढी किंमत ज्ञानाला तेवढी किंमत भक्ताला. म्हणून तुम्ही वारे दोहीकडे अभंग आणि नाम असं संमिश्रित आपण चिंतन. उर्वरित 5 मिनिटांच्या चाल्याचा प्रश्न सांगून वाचला. काला नाम आणि त्या लीला देखील चरित्र ते उच्चारा केले. गोकुळात बोलल्या चरित्र आता गोकुळात ते देवानं पुष्कळ चरित्र केलं म्हणून संतांनी मर्यादा घातली. रांगता गोधन राधाताई रंगताना रांगत रंगणी चोरित लोणी धावणी धरती गवळा धरती गवळा देती गलानी ईश्वर सागर तो दैव बक्षुन कमाल मेरे नवरत्न कृष्ण बक्षुन कमाल मेरे नवरत्न कृष्ण कशाला बरीच दिवस पुढं गोपिकांनी बारकावा घ्यायला पाहती गवळण तवती पालत दुधानी घनती नंदाची मग किती आईला सांगावा या बाहुनीनं अवघ्या घेऊन गवळण उडण देती जातो आम्ही गोकुळ सोडून अमुच्या अनेक दिली कृष्णा बस उद्या सवे हो आईचा दिसे सवंद म्हणून गाई गोपाळ सुंगडी वना घेऊन मैदानात गाई लावले वेगवेगळ्या प्रकारचे खेळविटी दारू चेंडू लगोरी खेळ जुन्या काळातली खेळ म्हणजे मर्दानी कसली होती अहो कधी कधी गोपाळ देवाला चॅलेंज काय शेवटी गोपाळच तक्रार केली तुका म्हणे खेळ मोडावा परत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर बाबुले काम सारून सगळा द्या झाली आता म्हणूया नाशिलोऱ्या अवघ्या गेल्या मोठा आजीचा दही घाला घ्या रे घ्या रे दही बहा आम्हा देतो पंढरीनाथ
समुदा घेऊन भानुदास प्रसाद देतो पंढरीनाथ. अपशब्दाबद्दल क्षमा. योग्य ज्ञान करायचं. विडी वाकडी